सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान पांडुरंगा कर प्रथम नमन 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 पांडुरंगा कर प्रथम ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू मानले जाणारे एवढंच नाही तर ज्यांच्या काव्याला पंचमवेद म्हणून मान्यता मिळावी काळाच्याही माथ्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराई यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता मी आपणासमोर उपस्थित केलेला आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. मला वाटतं परिचयाचा म्हणण्याला कदाचित अवमान ठरेल त्या अभंगाचा. सगळ्यांच्या पाठ आहे पाठ असं मला म्हणावं लागेल. आणि ज्याचा हा अभंग पाठ नसेल समजायचं ते गिराईकाच पहिल्यांदाच मंडपात येऊन बसलेले, याच्या अगोदर त्याचा न मंडपाचा सप्ताचा त्याचा संबंधच नाही, हे त्याचं उत्तर असेल. अत्यंत सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. कीर्तनाची पंचपदी असू द्या हा अभंग घेतला जातो, भजन असू द्या हा अभंग घेतला जातो, काकडा असू द्या हा अभंग घेतला जातो, मौतीवर असू द्या हा अभंग घेतला जातो. प्रत्येक ठिकाणी हा अभंग काय केला जातो, घेतला जातो. त्यामुळे सगळ्यांच्या पाठातील सगळ्यांच्या ऐकीव हा अभंग आहे. अजून पुढचा बोलतो, इतर सगळे अभंग आपण मालिका घेऊन पाठ केलेले आहेत, पण हा एकमेव अभंग असा आहे की तो मालिका घेऊन पाठ केलेला
हा, विदाऊट मालिका, फक्त ऐकून ऐकून तो अभंग आमचा काय झालेला आहे, पाठ झालेला आहे. इतका जवळचा तो अभंग आहे. इतका जवळचा असणारा अभंग, या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांचा काय भाव आहे, तो भाव मला या ठिकाणी आज 1.5 तासामध्ये आपल्या समोर व्यक्त करायचा आहे. अभंगाला आणि चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परियर देणं उचित ठरेल. आपल्या या भूत्याने गावामध्ये हनुमान मंदिराचा वर्धापन दिन सोहळा म्हणून 3.5 दिवसांचा हा नामयज्ञ आणि अत्यंत गोड अशा आयोजनातून, नियोजनातून अत्यंत गोड असा हा उत्सव, दृष्ट लागेल असा उत्सव आपण संपन्न करत आहात. बघता 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 या वर्षी या उत्सवाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 7व्या वर्षातली आजची दुसऱ्या दिवसाची काही चुकलं का चोपदार? 3रं वर्ष. हा, 3रं वर्ष. माझ्या लक्षात होतं, पण तुमचं किती लक्ष येते मला बघायचं होतं. पण असू दे, काय हरकत नाही. फक्त महाराजांचंच लक्ष आहे, बाकीच्यांचं कोणाचं लक्ष नाही असं म्हणावं लागेल. हे 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षातील आजची 2य दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, उत्सव कमिटीच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं हरिभक्तीपरायण या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, या परिसराचं भूषण, उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट गोड गळ्याचे गायक, महाराजांच्या चालींवर आमच्याकडचा भाग प्रचंड फिदा आहे. बरं, फिदा शब्द कळतो का तुम्हाला? आमच्या मुंबईचा शब्द या. तर त्यामुळे असे हरिभक्तीपरायण माझे परम मित्र भरतजी महाराज पानसरे यांच्या संपर्कातून फोन करून महाराजांनी ही सेवा माझ्या वाट्याला सोपवली. आणि या निमित्तानं का होईना या भूत्याने गावामध्ये मला येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हा सगळ्यांचं मला दर्शन झालं, मी माझं परम भाग्य समजतो. अत्यंत गोड असा हा उत्सव चालू आहे. सुंदर असा मंडप आहे, छान वातावरण तयार आहे, गोड असे सगळे श्रोते बसलेले आहेत. विनेकरी अत्यंत गोड आहेत, टाळकरी सगळे छान तरुण आहेत. एक सुद्धा म्हातारा टाळकरी नाही बघा याच्यामध्ये. फार आनंद वाटला बरं मला. एक सुद्धा म्हातारा टाळकरी नाही. इथं कुठेही कीर्तनाला गेलं का ते म्हातारीच टाळ घेऊन उभे असतात बघा. म्हणजे घेऊन ये असं माझं म्हणणं नाही, पण म्हातारे तरुणांची फार गरज आहे आज. आणि ती तरुण मंडळी याच गावातली आहेत का सगळे? वा वा, टाळ्या वाजवा जरा सगळ्या तरुणांसाठी. तेव्हा सगळे तरुण टाळकरी आहेत. वाजवणारे मंगेश महाराजांच्या हातामध्ये सरस्वती, म्हणजे मी आतापर्यंत गळ्यामध्ये सरस्वती असं ऐकून होतो, पण आज मंगेश महाराजांचं वाजवणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा बोटामध्ये सरस्वती खेळते असं मला म्हणावं लागेल. अत्यंत गोड महाराजांचं वाजवणं आहे. पेटी मास्तर समोर बसलेले आहेत. गायनाचार्य आमचे आकाशजी महाराज आहेत. माझ्यासोबत आलेले गुरुमौली महाराज आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय भरतजी महाराज आहेत. आधी करून सर्वच ही गुणीजन मंडळी. काय आजचा दिवस आहे बघा. वाजवणारा तरुणे, विनेकरी तरुणे, टाळकरी तरुणे, दोन्ही चोपदार तरुणे, गायक तरुणे, पेटी मास्तर तरुणे, ऑपरेटर सिस्टम वाले तरुणे. बोला ना मग मी काय म्हातारा आहे? बोला ना तुम्ही, पुढचं बोलायला पाहिजे ना तुम्ही. का बुवा कीर्तनकार सुद्धा काय आहे का तरुणच आहे म्हणून काही डाऊट आहे का माझ्या वयावर तुम्हाला? असो, तेव्हा आजचा तरुणांचा दिवस आहे असं मला म्हणता येईल. मी जेव्हापासून महाराजांनी तारीख दिली मी तेव्हापासून विचार करत होतो या गावाला भूत्याने नाव का बरं पडलं असेल? बुवा काय भानगड काय? काही या गावात भूत जास्त आहेत का? काय भूत काय म्हणजे काय मला काही कळलं नाही. नंतर आपण समजून घेऊ नक्की या गावाला भूत्याने नाव का पडलंय ते सगळं. भूत्याने गाव मी गुरुमाऊलींना म्हणलो चला आपल्याला जायचंय. म्हणले कुठं जायचंय? म्हणले भूत्यानेला जायचंय. भूत्यानेला बोलल्याबरोबर ते घाबरले, नको म्हणले मी नंतर येईल. आणि साऊंड सिस्टमचं पण नाव काय बघा ना तुम्ही, काळूबाळू साऊंड सिस्टीम. मी आतापर्यंत बाळासाहेब काळूबाळू फक्त एकच नावानं ओळखू नये, अख्खा महाराष्ट्र ओळखू नये. काय आलं का लक्षात पेटी मास्तर तुमच्या? काय काय तमाशा माहिती बघा त्यांना बघितलेलं दिसतंय पेटी मास्तरांनी. ऐका ऐका मला काय पटवून द्यायचंय. तर म्हणजे ते तमाशा बंद पडल्यावर तिकडची सिस्टम इकडे घेऊन आले असं काय नाही ना. तर काळूबाळू साऊंड सिस्टम आणि अत्यंत गोड सिस्टम आहे बघा. आमचे कॅमेरामॅन समोर बसलेले आहेत. आपण सगळे श्रोते सज्जन मायबाप तुम्हा सगळ्यांच्या चरणारविंदी पुन्हा 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 वंदन करतो.
भगवान परमात्मा ज्याप्रमाणे बुद्धी देईल, सद्गुरु जोग महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील, गुरुवर्य ज्याप्रमाणे बुद्धी देतील, त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगाचा भाव मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. चिंतना करता निवडलेल्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपली आवड व्यक्त करतायत. आवडी निरंतर हेची ध्यान असं म्हणतायत. अर्थात चिंतना करता निवडलेल्या या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय मला काय आवडतं, आपली आवड जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये व्यक्त करतात. ऐका, बारीक लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कालावधी बघितलं तर 400 वर्षापूर्वीचा कालावधी आहे. 400 वर्ष होऊन गेली जगद्गुरु तुकोबारायांना. आता जो जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा जो झाला, जो बीज उत्सव झाला, तो बीज उत्सव कितवा होता? त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष होतं जगद्गुरु तुकोबारायांचं. म्हणजे हे जे वैकुंठ गमन सोहळ्याचं वर्ष होतं 375वं वर्ष होतं. अर्थात जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झाली. 375 वर्ष. आपण असं गृहीत धरूयात की त्याच्याही अगोदर म्हणजे 25 वर्ष अगोदर जगद्गुरु तुकोबारायांनी हा अभंग लिहिलेला असावा असं आपण गृहीत धरूयात. चला नीट ऐका आणि बारीक ऐका. 400 वर्षापूर्वींचा जगद्गुरु तुकोबारायांचा कालावधी आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मला काय आवडतं ही आवड जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगात व्यक्त करतायत. मग मला असा प्रश्न निर्माण करायचा आहे, 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना काय आवडत होतं याचा आज या भूत्याने गावात विचार करण्याची काय गरज आहे? पटतंय ना मी काय बोलतोय ते? या अभंगात तुकाराम महाराजांची आवड तुकाराम महाराज सांगतात. अरे पण तुकाराम महाराजांना काय आवडत होतं याची आम्हाला विचार करण्याची काय गरज आहे? 400 वर्षापूर्वीचे तुकाराम महाराज आहेत आणि मग त्यांना काय आवडत होतं काय घेणं देणं आम्हाला? का त्यांच्या आवडीचा आज आम्हाला विचार करावा असं वाटतो? काय गरज आहे त्यांच्या आवडीचा विचार करायचा? तर ऐका, समाज कोणाच्या आवडीचा विचार करतो हे शास्त्र मी आपल्या समोर मांडतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. समाज कोणाचीही आवड विचारात घेत नाही. मग समाज कुणाची आवड विचारात घेतो? ज्याचं विशेष व्यक्तिमत्व आहे त्याचीच आवड समाज विचारात घेतो. सर्वसामान्य व्यक्तीची आवड समाज विचारात घेत नाही. पटवून देतो मी. परवा आपला काल आहे, महाराजांचंच कीर्तन आहे. कदाचित असं या गावाला वाटलं की आपल्या काल्याच्या समारोपाच्या कार्यक्रमाला या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना समारोपाला आपण बोलवावं असं ठरलं यदा कदाचित. आणि कळलं त्यांना, पोचलं त्यांच्यापर्यंत निमंत्रण आणि शब्द दिला साहेबांनी की हो हो मी भूत्याने गावच्या काल्याच्या कीर्तनाला समारोपाला सप्ताच्या समारोपाला मी येतोय म्हणून. जेव्हा मुख्यमंत्री येतायत असं ज्या वेळेस या भूत्याने गावच्या लोकांना कळेल त्यावेळेस 1000 फोन त्या पियला जातील. काय काय आवडतंय साहेबांना? मग साहेब जेवणार आहेत का? बरं मग जेवणार असतील तर काय आवडतंय साहेबांना? भाकरी कोणती आवडेल? ज्वारीची, बाजरीची, तांदळाची का मग चपाती आवडेल? काय आवडतंय? बरं भातामध्ये काय आवडेल? जिरा राईस आवडेल का? दाल खिचडा आवडेल का? पुलाव आवडेल का? साधा भात आवडेल? बरं त्याच्यामध्ये बासमती आवडेल का? अजून कुठला आवडेल? अजून कुठला? बरं भाजीमध्ये काय आवडेल? मटकीची भाजी आवडेल का? बटाट्याची भाजी आवडेल का? मेथीची भाजी आवडेल? आज खाल्ले त्याच बोलतो, बाकीचे कोणती भाजी आवडेल? बरं गोड मध्ये काय चालेल त्यांना? 1000 फोन जातील, 1000 फोन. ऐका माझं उत्तर. मुख्यमंत्री या गावामध्ये यायचं आहे म्हणून त्याला काय आवडतंय याकरता 1000 फोन त्याच्या पियेला जातील ना. मी कीर्तनकर म्हणून आज या गावात आलोय तर मला एकदाही कोणी विचारलं नाही बुवा तुम्हाला काय आवडतंय जेवायला. कोणीच विचारलं नाही मला. का बरं नाही विचारलं? याचं कारण आहे का? ते एका विशिष्ट पदावर विराजमान आहेत, एक विशेष व्यक्तिमत्व म्हणून आज ते एका खुर्चीवर बसलेले आहेत म्हणून समाज त्यांच्या आवडीचा विचार करतो. तुम्ही आम्ही आपण सर्वसामान्य आहोत आणि सर्वसामान्य असल्यामुळे समाज तुमच्या माझ्या आवडीचा विचार करत नाही. अजून पटवून देतो, कळेल आपल्याला. समजा यदा कदाचित आज पहाटे असं होऊ नये पण यदा कदाचित आज पहाटे आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बाथरूम मध्ये टॉयलेटला जाताना पाय घसरला आणि पडले ते बाथरूम मध्ये. लागलं काहीच नाही, झालं काहीच नाही पण पडले ते. हे जेव्हा मीडियावाल्यांना कळेल तेव्हा सगळे मीडियावाले त्यांच्या
त्या बंगल्यावर पोहोचतील. कसे पडले, बरं काय लागलंय, काही दुखापत झालीये का, काय अडचण आहे का, हजारो प्रश्न त्यांना करतील. आणि सकाळी जर तुम्ही टीव्ही ओपन केली, न्यूज चॅनल ओपन केलात, तर प्रत्येक न्यूज चॅनलला फक्त एकच बातमी असेल, आपल्या भारताचे पंतप्रधान आज असे असे पडले आणि त्यांना सुदैवानं काही लागलं नाही वगैरे 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 वगैरे. पंतप्रधान नुसते घसरून बाथरूम मध्ये पडले, लागलं काहीच नाही, तरी सुद्धा प्रत्येक चॅनलवर एकच त्यांची बातमी, मुख्य पंतप्रधान घसरून पडले, पंतप्रधान घसरून पडले. आणि रोज आपण 17 वेळा तरफडतो, तरी एकदाही कधी आपली बातमी टीव्हीला आली नाही. का बरं आली नाही? याचं कारण आहे, तुम्ही आम्ही सर्वजण सर्वसामान्य आहोत. सर्वसामान्याची आवड समाज विचारात घेत नाही. मग कोणाची आवड विचारात घेतो? विशेष व्यक्तिमत्व ज्याचं आहे, समाज त्याचीच आवड विचारात घेतो. इतरांची आवड समाज विचार करत नाही. चला, एक गोष्ट तर लक्षात आली की सर्वसामान्याची आवड समाज विचारात घेत नाही. विशेष व्यक्तिमत्व ज्याचे त्याचीच आवड विचारात घेतो. मग 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय आवडत होतं, याचा आज जर आपण या अभंगाच्या माध्यमातून विचार करतो, तर मग जगद्गुरु तुकोबारायांचं असं काय विशेष व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून समाजाला आज त्यांच्या आवडीचा विचार करावा लागतो. काय एवढं विशेष व्यक्तिमत्व आहे? मला वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं विशेष व्यक्तिमत्व सांगायला गेलं तर आजची एक रात्र नाही, अशा 1000 रात्र कमी पडतील, 1000 रात्र. पण तरी देखील मला या अभंगाच्या दृष्टीनं प्रवेश करायचा आहे, म्हणून मोजकं काही आपल्यामध्ये आणि जगद्गुरु तुकोबारायांमध्ये काय विशेषत्व आहे हे फक्त मला काही 2-4 उदाहरणाद्वारे आपल्याकडे पटवून द्यायचे आणि मग मला अभंगात प्रवेश करायचे आहे. का सज्जनो, का जगद्गुरु तुकोबारायांची आवड समाजानं आज विचारात घ्यावी? तर जगद्गुरु तुकोबारायांचं व्यक्तिमत्व विशेष आहे. काय विशेष व्यक्तिमत्व आहे? एक 2-3 उदाहरणाद्वारे पटवून देतो, ऐका. जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा भंडारा डोंगरावर, घोराडे डोंगरावर, भामचंद्रावर जेव्हा भजनाला जायचे आणि भजनाला गेल्यानंतर त्यांची पत्नी रोज बिचारी ती भाकरी घेऊन त्यांना जायची. या डोंगरावर शोध, नाही भेटले. त्या डोंगरावर शोध, नाही भेटले. पुन्हा पुढच्या डोंगरावर शोध. आणि मग कुठंतरी तुकोबाराय झाडाखाली बसलेले तिला दिसायचे. मग तिनं जावं, तुकोबारायांना ती शिदोरी द्यावी, तुकोबारायांनी पहिल्यांदा ती शिदोरी खावी आणि मग तिनं घास मारावा. असा रोजचा तिचा नित्यक्रम. एक दिवस सहज तिनं तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय बुवा, अहो रोज उठ सोड भजनाला, रोज उठ सोड भजनाला, या माझं काही दुमत नाही त्याबद्दल, पण किमान म्हणले सांगून तरी जात जा, मला सांगून तरी जात जा की आवले आज मी या डोंगरावर चाललोय. अहो रोज वेड्यासारखी म्हणले या डोंगरावर शोध, त्या डोंगरावर शोध, या डोंगरावर शोध, सारखं मला किती फेरफटका मारावा लागतो. तुकोबाराय बोले, अच्छा म्हणजे तुला येरझार करावी लागते किंवा तुला फेरफटका पडतो म्हणून तू मला विचारतेस की किमान कोणत्या डोंगरावर जाणार आहे ते सांगून जा. तेव्हा तुकोबारायांच्या पत्नीने दिलेलं उत्तर किती गोड आहे का. बऱ्याचदा आपण सगळे कीर्तनकार तुकोबारायांची पत्नी भांडखोर आहे असं म्हणतो, पण ऐका तुकोबारायांच्या पत्नीचं उत्तर, काय किती प्रेम होतं तुकोबारायांच्यावर. ती तुकोबारायांची पत्नी मंगेश महाराज तुकोबारायांना म्हणाली, बुवा माझ्या पायाला फेरफटका पडतो, मला डोंगर चढ उतार करायला लागते किंवा मला त्रास होतो म्हणून विचारत नाही, फक्त तुम्हाला वेळेवर भाकरी मिळत नाही, मला याचं दुःख होतंय आणि म्हणून काय करा, फक्त आज मी या डोंगरावर चाललोय एवढं मला काय करा सांगून जा. किती प्रेम होतं तुकोबारायांच्या पत्नीचं. आपल्या बाईचं सांगायलाच नको. 7 दिवसाचा सप्ताह करून जर गेलो ना आपण मंगेश महाराज, 7 दिवसाचा सप्ताह, आणि जर ते आपण त्या दरवाजामध्ये जर तिनं बघितलं, आपल्याला पहिलं पाऊल टाकलं रे टाकलं का तिकडून घरातून आवाज सुरू होणार तिचा, हा आले का, आले का, आले का, सप्ताह जोडून तुम्ही आले का. अरे तिकडच बघायची ना एखादी. नाही धर्मशाळा, धर्मशाळा तुमच्या मनात आलं ते नाही, तुमच्या मनात लगेच काहीतरी वेगळं येतंय. मी धर्मशाळा बोलतो म्हणजे अरे तिकडच बघायची नाही एखादी धर्मशाळा आणि तिकडच राहायचं, कशाला आले तुम्ही घरी, असं आपलं काय होतंय, स्वागत होतंय. फार प्रेम करायची पत्नी. चला मला पुढचं सांगायचं ऐका. ठीक आहे म्हणले आवले, काही हरकत नाही, आजपासून एक काम कर, मला सांगता तर येणार नाही मी कोणत्या डोंगरावर चाललोय, माझा देव मला जिकडे नेतो मी तिकडे जातो, मला सांगताच येणार नाही मी कुठल्या डोंगरावर जातोय, पण एक युक्ती सांगतो तुझ्यासाठी बघ. तू जेव्हा इंद्रायणीच्या या बाजूला आलीस
की इंद्रायणीच्या या बाजूला आल्यानंतर 3 डोंगरावर जाणारे 3 रस्ते फुटतात, 3 वाटा फुटतात. तू एक काम करायचं, प्रत्येक वाटेची माती उचलायची आणि प्रत्येक वाटेची माती आपल्या कानाला लावायची. प्रत्येक वाटेची माती. म्हणले त्याच्यानं कसं कळेल तुम्ही कुठं गेलेत? ऐक तर खरं. म्हटले प्रत्येक वाटेची माती उचलायची, ती कानाला लावायची आणि ज्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल असं म्हणेल समजायचं तुकोबाराय आज या वाटेनं गेलेले आहेत, या वाटेनं गेले. संपलं माझं उदाहरण. ऐका पुढचं माझं वाक्य. अरे जगद्गुरु तुकोबाराई ज्या वाटेनं जातात ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. आमच्या सारख्यांची बोंबलून बोंबलून वाट लागायला आली तरी कीर्तनात बसली लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत. काय सांगावं आता? किती फरक आहे जगद्गुरु तुकोबारायांच्यात ना आमच्यात. कळतंय ना मी काय बोलतोय ते? हे विशेष आहे तुकोबारायांचं. अरे आम्ही बोंबलून बोंबलून मरायला आलो तरी देखील लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, पण जगद्गुरु तुकोबाराई ज्या वाटेनं जातात ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. हे तुकोबारायांच्यात ना आपल्यात इतकं मोठं अंतर आहे. नवे नवे हे जगद्गुरु तुकोबारायांचं विशेषत्व आहे. विठ्ठल ऐका पुढे. पेटी मास्तर तुमचे आजोबा आहेत का? आजोबा आहेत का गेलेत? हा, वारलेत तुमचे आजोबा. पेटी मास्तर तुमच्या आजोबांचं तुमच्यावर प्रेम होतं? काही डाऊट आहे का? बोल ना. हा, होतं प्रेम. ऐका माझं उत्तर. पेटी मास्तरांचे आजोबा गेलेले आहेत, वैकुंठवासी झालेले आहेत आणि पेटी मास्तरांच्यावर म्हणजे आपल्या नातूवर त्यांचं खूप प्रेम होतं, खूप प्रेम होतं. ते गेल्यानंतर काय आठवण वगैरे आली का तुम्हाला त्यांची? नाही आली? काय विशेष आहे बोल? आठवण एकदाही आली नाही? आली. बोला ना, असं त्याला काय घाबरता? ऐका ऐका. आजोबा गेलेले, आजोबांचं नातवावर प्रेम होतं आणि यांचंही त्यांच्यावर प्रेम होतं. आजोबा गेल्यानंतर अनेक वेळा पेटी मास्तरांना आजोबांची आठवण आली, पण मग त्यांची आठवण तुम्हाला आली म्हणून आजोबा एक दोनदा काही भेटायला आले का भाऊ तुम्हाला? परत नाही आले? इकडे येत नाही? चोपदार येत नाही इकडे परत? ऐका मग आता माझं उत्तर. आपला माणूस एकदा वैकुंठाला, कैलासवासी काय असेल ते, काय असेल ते, काय असेल ते, एकदा का तो स्वर्गवासी झाला, एकदा का तो वैकुंठवासी झाला, एकदा का तो कैलासवासी झाला की तो आपलं कितीही त्याच्यावर प्रेम असू द्या किंवा त्याचं आपल्यावर किती प्रेम असू द्या, तो परत एकदाही आपल्याला भेटायला येत नाही, आलेला नाही. पण ऐका आता माझं उत्तर. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनात अशी क्रांती घडवली की जगद्गुरु तुकोबाराई वैकुंठाला गेलेले असताना सुद्धा जेव्हा निळोबारायांनी त्याला आवाज दिला, म्हणजे जगद्गुरु तुकोबाराई निळोबारायांसाठी या पृथ्वी तलावर पुन्हा एकदा आले. त्यांच्या मुलीनं भागीरथीनं जेव्हा त्यांना आवाज दिला तेव्हा त्या भागीरथीसाठी सुद्धा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराई भागीरथी करीती दावा, बाबा गेले कोणे गावा, बाबा गेले कोणे गावा, बाबा गेले कोणे गावा, भागीरथी नदी हवा, बाबा गेले कोणा गावा, बाबा गेले कोणा गावा, बाबा गेले कोणा गावा, भागीरथी करती दावा, बाबा गेले कोणा गावा, भागीरथी करती दावा, बाबा गेले कोणा गावा, भागीरथी करती दावा, बाबा गेले कोणा गावा, बाबा गेले कोणा गावा, बाबा गेले कोणा गावा, हे भागीरथी करती दावा, बाबा गेले कोणा गावा, बाबा गेले कोणा गावा, बाबा गेले कोणा गावा. भागीरथी करी धावा, बाबा गेले कुण्या गावा.
भागीरथीनं ज्या आवाज दिला जगद्गुरु तुकोबाऱ्यांना, बाबा यावं लागेल तुम्हाला माझ्यासाठी. काय आश्चर्य, जगद्गुरु तुकोबारे आपल्या मुलीसाठी पुन्हा एकदा या भूतलावर वैकुंठातून परत आले. जगद्गुरु तुकोबारांचे टाळकरी संताजी जगनाडे, या संताजी जगनाडेंसाठी देखील जगद्गुरु तुकोबाराई पुन्हा एकदा या भूतलावर आले. ऐका माझं उत्तर सज्जनो, एकदा का आपली माणसं वैकुंठाला गेली, एकदा का आपली माणसं स्वर्गवासी झाली की पुन्हा कितीही प्रेम असलं आणि आपण किती जरी बोलावलं, विठाला 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 महाराजांची देखील आदरणीय उपस्थिती, एकनाथ महाराज शिंदे. एकनाथजी महाराज शिंदे महाराजांची आदरणीय उपस्थिती, महाराजांना देखील मनापासून या व्यासपीठावरून वंदन करतो. ऐका, आपली माणसं एकदा स्वर्गवासी झाली की पुन्हा किती प्रेम असू द्या आणि किती आपल्याला आठवण येऊ द्या, पण तरी देखील ती आपल्यासाठी परत येत नाहीत, आली नाहीत. सज्जनो, पण माझी जगद्गुरु तुकोबाराई मात्र 3 वेळा पुन्हा एकदा या भूतलावर आणि येतात. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराई पुन्हा वैकुंठावरून स्वतः येतात आणि स्वतः पुन्हा वैकुंठाला जातात. हे जगद्गुरु तुकोबारांचं विशेष व्यक्तिमत्व आहे, जे आपल्याला जमत नाही ते जगद्गुरु तुकोबाराई करून दाखवतात. ऐका, मी अजून पुढे बोलतो. ज्या लोकामध्ये आम्ही जन्माला आलो त्या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. या मृत्यू लोकाचा नियम आहे पेटी मास्तर. काय नियम आहे की जो जीव या भूतलावर जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस हा इहलोक सोडून परलोकाला जावं लागतं. हा जगाचा अबाधित सिद्धांत आहे, निसर्गाचा अबाधित सिद्धांत आहे. श्रीमद भगवद्गीता आम्हाला सांगते, जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोची तुमरहसी. अर्जुना, अरे जातस्य म्हणजे जो कोणी जन्माला आलाय, ध्रुवम म्हणजे निश्चितच, मृतस्य म्हणजे मरणार आहे. ज्ञानोबा या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. सज्जनो, आलोय प्रचंड वेळा आपण, गणित नाही जी दातारा, गणितच नाही त्याचं. माझा मुद्दा एवढाच आहे, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस आपल्याला मरावं लागतं. हा जगाचा अबाधित सिद्धांत आहे, निसर्गाचा अबाधित सिद्धांत आहे. जन्म म्हटला की मृत्यू निश्चित आहे, मरावंच लागतं. मेल्याशिवाय तुम्हा आम्हाला पर्याय नाही. कदाचित बसलेली माणसं म्हणतील, महाराज अरे काय बोलता, मारावं लागेल मारावं लागेल. आम्हाला फक्त आमचा मृत्यू केव्हा आहे एवढं फक्त कळलं पाहिजे. आता आमच्याकडे पाहिजे तेवढा पैसा आहे, पाहिजे तेवढे डॉक्टर्स उपलब्ध आहेत, पाहिजे तेवढे मेडिकल्स उपलब्ध आहेत, पाहिजे तेवढी मोठी मोठी हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत. आम्हाला फक्त आमचं मरण केव्हा आहे एवढं फक्त कळलं पाहिजे. आम्हालाही आमचा मृत्यू काय करता येईल, चुकवता येईल. तर ऐका राजाओ, अशा लोकांना माझं सांगणं आहे, दादांनो, की तुम्हा आम्हाला तर माहीतच नाही की आपण केव्हा मरणार आहोत. पण ज्यांना त्यांचा मृत्यू अगोदर माहिती होता पण तरी त्यांना त्यांचं मरण काय करता आलं नाही, चुकवता आलं नाही. मी मोजकी 1-2 उदाहरणं सांगतो, वेळ कमी आपल्याकडे. नंबर 1 तास अगोदर कळालं होतं. कुणाला? राजा खटवांगरायाला. सगळ्यांना प्रसंग माहिती, मी प्रसंग सांगून वेळ घेत नाही. 1 तास अगोदर कळालं. देवांना विचारलं, देवांनो माझं आयुष्य किती शिल्लक राहिलंय तेवढं फक्त सांगा, बाकी मला काही नकोय. देवांनी त्याचं आयुष्य बघितलं तर काय आश्चर्य, 1च तासाचं आयुष्य त्याचं शिल्लक होतं. 1 तास ज्याला आपला मृत्यू अगोदर कळाला, शूरवीर असणारा राजा जो देवांच्या मदतीला धावून जायचा, सगळे देव ज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभेत. आणि अशा खटवांग राजाला 1 तास आपला मृत्यू अगोदर कळाला पण तरी त्याला त्याचं मरण काय करता आलं नाही, चुकवता आलं नाही, टाळता आलं नाही. पुढे जातो. 7 दिवस अगोदर कळालं होतं राजा परीक्षितीला. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे की शृंगी ऋषीकडनं, शमीक ऋषींचा मुलगी शृंगी ऋषी, त्याच्याकडनं त्याला शाप बसला. ज्याने कुणी माझ्या बाबांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप टाकला असेल
आजच्या दिवसापासून येणाऱ्या 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप चावून त्याचा मृत्यू होईल. आणि त्याच दिवशी ही बातमी राजाला ऋषींनी जाऊन सांगितलेली होती. सज्जनो, 7 दिवस अगोदर आपला मृत्यू कळाला राजा परीक्षितीला, पण 7 दिवस अगोदर आपला मृत्यू कळूनही मृत्यू त्याला चुकवता आला नाही. चला पुढे जातो. कालाच्या कीर्तनात मला सांगणार आहेत, कंसाला 8 मुलं होण्याच्या अगोदर आपला मृत्यू कळाला होता. सगळ्यांना कथाभाग माहितीये, दरवर्षी आपण ऐकता कालाच्या कीर्तनामध्ये की देवकी आणि वसुदेवाचं काय लागलेलं होतं, लग्न. त्या लग्नात आकाशवाणी झाली होती, अरे कंसा, त्या आईचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. 8 मुलं होण्याच्या अगोदर कळूनही राजा कंसाला आपलं मरण चुकवता आलं नाही, मृत्यू टाळता आला नाही. ऐका पुढे. हे दिवस, महिने, वर्ष सगळे जाऊ द्या, मी म्हणतो कितीतरी पिढ्या अगोदर राजा रावणाला आपला मृत्यू कळाला होता. पिढ्या बोलतो मी, पिढ्या, कितीतरी पिढ्या अगोदर कळाला होता. कसा कळाला होता? राजा रावणानं आपल्या मंत्रविद्येच्या जोरावर सर्व देव आपल्या बंदीखान्यामध्ये ठेवले होते. सगळे देव आपल्या आज्ञेमध्ये होते. गणपती बाप्पा गाढवं ओळायला होते. कोणाच्या घरी? रावणाच्या घरी. ब्रह्मदेव रोज पंचांग बघायचं काम करायचे, वायुदेवता झाडायचं काम करायची, अग्निदेवता स्वयंपाकाचं काम करायची. सगळे देव त्यांनी आपल्या बंदीखान्यामध्ये ठेवले होते, आज्ञेमध्ये ठेवले होते. ही सटवी आहे ना, सटवी, ही रोज सटवी त्या रावणाचं रात्री पाय चपायचं काम करायची. सटवी कळते का? इकडे काय भाषा आहे मला माहित नाही. सटवाई. सटवाई, आमच्याकडे त्याला सटवी म्हणतात. सटवी. बाळाची 5वी करतात का इकडे? 5व्या दिवशी करतात का? हे कोणता जिल्हा आहे? नाशिक जिल्हा आहे. माझा ठाणे जिल्हा आहे. नाशिक जिल्हा आहे. कदाचित जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये थोडाफार पद्धतीमध्ये फरक असू शकतो. नाही असं नाही, प्रत्येक भागाभागात थोड्याशा पद्धती फरक पडतो. नाही असं नाही. आता आमच्याकडे मेल्यानंतर माणसं जातात, तुमच्याकडं असं घाबरलो ना मी, लेट उत्तर देतात ते, घाबरवतात माणसाला, ते घाबरवतात पेटी मास्तर. ऐका ए दीदी, तुझं नाव काय? मधली मुलगी तू? हो. हा, अक्षरा. किती गोड नाव आहे अक्षरा. माझ्याकडे बघ. अक्षरा, मला सांग, जेवायला बसल्यावर पहिल्यांदा काय वाढतात बेटा तुमच्याकडे? भात वाढतात. बघा, आता आमच्या ठाणे जिल्ह्यात थोडासा फरक आहे. आमच्याकडे जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा पत्रावळी वाढतात आणि मग भातभाजी वाढायला काय करतात, सुरुवात करतात. आता आमचं जेवण झालंय, त्याच्यामुळे आता काही फारसं आम्हाला काळजी करायची. आता पत्रावळी वाढा अगोदर, नाही तर भात वाढा अगोदर, काही घेणं देणं नाही. ऐका, मला काय पटवून द्यायचं ऐका. ती सटवी बाळाच्या 5वीच्या दिवशी येत असते. आमच्याकडे त्याला पाटा पूजण्याचा कार्यक्रम म्हणतात. पाट्यावर ते सगळं छान पुजलेलं असतं आणि ती 5वीच्या दिवशी ती सटवी येते आणि त्या बाळाचं नशीब लिहून जाते. म्हणून ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे बरं का, त्या सटवीच्या रात्रीला रात्रभर दिवा विजू द्यायचा नाही, रात्रभर दिवा राखत बसायचा असतो. मी नाही बोलत, ज्ञानोबाराय बोलतात. सटवीची या राती न विसम बीजे वाती, ज्ञानोबाराय म्हणतात. सटवीच्या रात्रीला म्हणजे बाळाच्या 5वीला रात्रभर दिवा विजू द्यायचा नाही, रात्रभर. आता विजू द्या, आता इथून पुढे नीट ध्यानात ठेवा. आता नका विचार करू, जे विजू द्या आता, पण इथून पुढे नीट ध्यानात ठेवा. कारण ती सटवी येऊन काय करते, बाळाचं नशीब लिहून जाते. ती सटवी रोज राजा रावणाचे रात्री पाय चपायचं काम करायची. एक दिवस तिला यायला वेळ झाला आणि वेळ झाल्यानंतर रावण तिला ओरडला, ए कुठे गेली होतीस, काय इतका वेळ लागला? ती सटवी म्हणाली, अरे आपल्याच लंकेमध्ये एक बाळ जन्माला आलंय, त्याचं नशीब लिहायला गेले होते मी. रावण म्हटलं, काय तुला नशीब लिहिता येतंय? म्हणले, हो मी नशीब लिहिते. म्हणले, सगळ्यांचं नशीब मीच लिहिते. म्हणले, मग तुझं सुद्धा नशीब मीच लिहिलंय म्हणले. मग ते रावण तिला म्हणाला, माझं नशीब तू लिहिलंय तर मग सांग माझा मृत्यू कोणाच्या हातून होणार आहे? खरं तर शास्त्र असं म्हणतं की मनुष्यानं आपल्या मृत्यूबद्दल कधीच चौकशी करू नये, विचारू नये. मृत्यूबद्दल कधीच विचारणा करायची नसते. पण विचारलं रावणाने, माझा मृत्यू कधी होणार, कोणाच्या हातून होणार आहे सांग. मग ती सटवी सांगितलं त्या सटवीनं, रावणा, अयोध्येमध्ये राम नावाचा राजा जन्माला येणार आहे आणि त्या रामाच्या हातून तुझा मृत्यू होणार आहे. मग त्या रावणानं विचारलं, म्हणले, राम कधी जन्माला येईल, कधी येणार आहे जन्माला? तेव्हा दिलेलं उत्तर माझ्या सिद्धांताशी ऐका. तेव्हा त्या सटवीनं दिलेलं उत्तर असं होतं, रावणा, अरे त्या रामाचं काय घेऊन बसलायस तू?
त्या रामाचा पंजोबा देखील अजून जन्माला आलेला नाही. कळतंय ना मी काय बोलतोय ते? म्हणजे ज्या रामाच्या हातून रावणाचा मृत्यू होणार आहे त्या रामाचा अजून पंजोबा देखील जन्माला आलेला नव्हता. एवढ्या पिढ्या अगोदर राजा रावणाला मृत्यू कळाला होता, पण तरी देखील राजा रावणाला आपलं मरण काय करता आलं नाही, चुकवता आलं नाही, टाळता आलं नाही. अजून पुढे बोलतो मी. राजा रावण म्हणजे काय? आपल्या गावचा पोलीस पाटील, आमदार, खासदार, मंत्री, कोण? अरे मी म्हणतो भारतातले सगळे आमदार खासदार रावणासमोर उभे केले ना, 1% सुद्धा बरोबरी होणार नाही. 1% राजा रावणाची. ऑलराऊंडर राजा रावण म्हणजे ऑलराऊंडर. भक्ती क्षेत्रात प्रचंड उच्च, बुद्धी क्षेत्रात प्रचंड उच्च, बळ क्षेत्रात प्रचंड उच्च, मेजॉरिटी प्रचंड उच्च, सगळ्या गोष्टीत ऑलराऊंडर राजा रावण. राजा रावणाची श्रीमंती किती आहे का? श्रीमंती सज्जनो, ही तुकोबाराय बोलतात ही विटाची, मातीची, पितळीची, काशाची किती होती यात नवल नाही. तुकाराम महाराज बोलतात शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं राजा रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची आहेत. 7 कोटी घरं. पेटी मास्तर, काय भाव चालू आहे सोन्याला सध्या? किती? 91,000. 91,000. मी वरचा एक कमी करू का? 90 पकडू का? राऊंड बिगर? आकाश महाराज काय अडचण आहे का? हिशोबाला बरं पडेल म्हणून बोलतो मी. हिशोबाला बरं पडेल म्हणून बोलतो मी. मी 90 धरतो. 90 काय अडचण नाही ना तुमची? 90 धरतो. ऐका, एक छोटस गणित म्हणतो, मृत्यूचं गांभीर्य आपल्या लक्षात आणून देतो. ऐका, 90,000 रुपये तोळा सोनं आहे असं गृहीत धरूयात आज आपण. 90,000 रुपये. 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. मग 10 ग्रॅमचे जर 90,000 तर 100 ग्रॅमचे किती? असू दे, गणिताच्या तासाला झोपा काढलेले आहेत तुम्ही त्याच्यामुळे मीच सांगतो. 9 लाख. किती? 9 लाख. 100 ग्रॅमचे 9 लाख. ऐका पुढे. 100 ग्रॅमचे 9 लाख तर 1 किलोचे किती? म्हणजे 1000 ग्रॅमचे किती? 90 लाख. 90 लाख. किती? 90 लाख. ऐका माझं उत्तर आता. आजच्या घडीला सोन्याचा 1 किलोचा अप टू डेट भाव आहे 90 लाख रुपये किलो सोनं आहे. 90 लाख. मी आपल्याला प्रश्न विचारतो, ही घराला आपण अंदाजे एक वीट वापरतो, अंदाजे किती किलोची असेल? अंदाजे किती? 2 किलो. काय हरकत नाही, 2 किलो. आपल्याला कुठं मोजायला जायचं? 2 किलो पकडतो मी. मग राजा रावणाची 7 कोटी घरं जर सोन्याची होती तर त्याची एक वीट जर 2 किलोची आपण सोन्याची पकडली तर त्या 2 किलोच्या एका विटेचा काय भाव झाला? बोला जरा पटकन, बोला ना. किती? 1,80,00,000. ऐका माझं उत्तर. राजा रावणाच्या घराच्या एका विटेची किंमत आजच्या या घडीला 1,80,00,000 रुपयाची एक वीट राजा रावणाच्या घराची होती. आणि अशी 7 कोटी घरं राजा रावणाच्या लंकेत सोन्याची होती. मला वाटतं का आयुष्य जाईल, पण हे हिशोब आपल्याला काय होणार नाही, जमणार नाही. बघा, ऐका माझं पुढचं उत्तर. अरे 7 कोटी घरं ज्याच्या लंकेमध्ये सोन्याची आहेत त्यालाही त्याचं मरण चुकवता आलं नाही, तर तुमच्या आमच्या 4-5 तोळ्यावाल्यांचं काय म्हणून घेऊन बसलात तुम्ही? सांगा, किती असून किती आपल्याकडे सोनं? लक्षात ठेवा, या जगात प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालतो आणि या जगात प्रत्येक ठिकाणी वशिला चालतो, पण आजपर्यंत काळाजवळ कोणालाच वशिला तेथे नसले. हे दादा, अरे या जगात भ्रष्टाचार चालतो सगळीकडं,
पण आजपर्यंत काळाजवळ कुणालाच भ्रष्टाचार करता आला नाही आणि आजपर्यंत काळाजवळ कुणालाच वशिला लावता आला नाही. मला वाटतं जर काळाजवळ वशिला चालला असता ते या जगातले सगळे करोडपती अमर झाले असते. त्यांना जेव्हा जेव्हा काळ न्यायला आला असता तेव्हा तेव्हा त्यांनी त्या काळाला सांगितलं असतं, हे काळा या 4-5 पेट्या घे, आपण थोडं कॉम्प्रोमाइज करू आणि मग तू मला 10-5 वर्षांनी न्यायलाय. कदापि शक्य नाही. मला एवढंच या सगळ्यातून सांगायचंय, जन्म म्हटला की मृत्यू निश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. मी एकदा कीर्तनाला गेलो होतो आमच्या भिवंडी साईडला तिकडे आणि उत्तर रात्रीचं कीर्तन होतं. उत्तर रात्र म्हणजे कळतं काही? उत्तर रात्र म्हणजे 13व्याच्या आदली रात्र. इकडे काय भानगडे मला माहित नाही. 13वा माणूस मेल्यानंतर 13वा करतात का इकडे? हा, त्या 13व्याच्या आदली रात्र जी असते त्याला उत्तर रात्र असं आमच्याकडे म्हणतात आणि त्या उत्तर रात्रीला आमच्याकडे कीर्तन ठेवतात. आणि मग ते उत्तर रात्रीचं कीर्तन होतं. हे असंच सगळं मी बोलत होतो, जाणार आहेत वगैरे असं सगळं बोलत होतो आणि बोलता 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 पटकन माझ्या तोंडातनं एक वाक्य निघालं, अरे दादांनो, या गावातले हेच बाबा गेले ते असं काही नाही. या गावात अजून जेवढी लोक शिल्लक आहेत त्यांनाही शेवटी एक ना एक दिवस काय करावं लागणार आहे, मरावंच लागणार आहे. असं सहज बोलून गेलो त्या कीर्तनात मी. सज्जनो, या विचारानं लोक रडायला लागली. लोकांचे डोळे पाणावले, अश्रूने भरले. लोकांनी विचार केला असेल, खरंच काय खरं या जीवनाचं? आयुष्यभर हे कमव, ते कमव, हे मिळव, ते मिळव, याला वाईट हो, त्याला वाईट हो, आणि एका क्षणात सगळं जागेवर ठेवून काय करावं लागतंय, निघून जावं लागतंय. रडायला लागली लोक. लोकांचे डोळे पाण्याने भरले. कीर्तनात बसलेली सगळी माणसं रडत होती. समोर एक मावशी बसली होती, ती मात्र हसायला लागली. मला आश्चर्य वाटलं. कीर्तनात सगळी लोकांचे डोळे पाणावलेत, सगळी लोक रडतायत, ही एकटीच बाई का बरं असते? मला राहवलं नाही. मी त्या ताईला विचारलं, मावशीला विचारलं, मावशी का असता तुम्ही? त्या मावशीने मला उत्तर दिलं, महाराज मी का बरं रडू? अगं बाई रडू नकोस, पण तुला हसायला काय झालं? म्हणले महाराज तुम्हीच आत्ता म्हणालात. मी म्हणालो? काय म्हणालो? अरे तुम्हीच आत्ता म्हणालात की या गावातली जेवढी लोक शिल्लक आहेत त्यांना एक ना एक दिवस काय करावं लागणार आहे, मरावंच लागणार आहे म्हणून. म्हटलं हो, यात खोटं ते काय, मरावंच लागेल. पण मग यात तुला हसायला काय झालं? म्हणली, या बाया मी या गावातली नाही तर मी कायला रडू म्हणले. आता मी या गावातली नाही मी कायला रडू म्हणजे शिंदे गावला काही वेगळा नियम आहे का? आणि पुरीला काही वेगळा नियम आहे का? वेगळा नियम आहे. अरे दादा, जन्माला आलोय, मरावंच लागेल. राजा गेले, रंक गेले. याच्या पुढचं बोलतो, हो निया गेले राव रंक, राव रंक, हो निया गेले राव रंक, हो निया गेले राव रंक, राव रंक, हो निया गेले राव रंक. उदंडाची झाले जन्मोनिया मेले, हो निया गेले राव रंक, हो निया गेले राव रंक. उदंडाची झाले जन्मोनिया मेले, हो निया गेले राव रंक, हो निया गेले कोणी गेले राव रंक. सज्जनो, अरे राजा रंक कोणी असू द्या, जो जो आजपर्यंत या भूतलावर आला त्याला हा देह इथंच त्याची माती करावी लागली. मग त्याला काय करावं लागलं, जावं लागलं. पण ऐका आता माझं उत्तर, या जगात आजपर्यंत जेवढे जन्माला आले त्या प्रत्येकाला देह सोडून जावं लागलं. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी या जगात, या भूतलावर अशी क्रांती केली. काय क्रांती केली? का असाच्या असा हा देह घेऊन माझे जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला जातात. ही जगद्गुरु तुकोबारायांची केलेली क्रांती आहे आणि हे जगद्गुरु तुकोबारायांचं विशेषत्व आहे. ऐका अजून, जो काळ अख्ख्या जगाला खातो, जो काळ अख्ख्या जगाला खातो, पण याच काळाच्या माथ्यावर पाय देऊन आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता. हे जगात काय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला
अख्ख्या जगाला जो काळ खातो, पण याच काळाच्या माथ्यावर माझे जगद्गुरु तुकोबाराय पाय देऊन सदैव वैकुंठाला जातात. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. हे जगद्गुरु तुकोबारायांचं विशेष व्यक्तिमत्व आहे. मी सुरुवातीलाच बोलून गेलो की अख्खी रात्र जाईल, 1000 रात्र अशा कमी पडतील माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं विशेष व्यक्तिमत्व आपल्याला सांगण्याकरता. मी केवळ अभंगाच्या दृष्टीनं 2-3 आपल्यात आणि जगद्गुरु तुकोबारायांच्यात काय विशेष फरक आहे तो फरक मी आपल्याला जाणून करून दिलाय. जगद्गुरु तुकोबारायांचं या सगळ्या दृष्टीनं आपल्यापेक्षा विशेष व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून 400 वर्ष होऊन गेलेत तर देखील आजही जगद्गुरु तुकोबारायांच्या आवडीचा लोक काय करतात, विचार करतात. ठीक आहे, कळलं मला की जगद्गुरु तुकोबारायांचं विशेष व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांच्या आवडीचा समाज विचार करतो. पण मग अशा जगद्गुरु तुकोबारायांना काय आवडतंय, काय आवडतंय जगद्गुरु तुकोबारायांना? तर जगद्गुरु तुकोबारायांची आवड काय आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांना काय आवडतंय याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंग तुळसी हार गळा कासी पितांबर, तुळसी हार गळा कासी पितांबर, तुळसी हार गळा कासी पितांबर, तुळसी हार जोरदार टाळ्या वाजवा एकदा, जोरदार. फार गोड साथे बघा. विशेष व्यक्तिमत्व जगद्गुरु तुकोबारायांचं आहे आणि म्हणून 400 वर्षानंतर आज समाज त्यांच्या आवडीचा विचार करतो. काही कळलं आम्हाला, काही हरकत नाही. पण मग काय आवडतं तुकोबारायांना? काय आवड आहे तुकोबाराय तुमची? जगद्गुरु तुकोबाराय त्यांची आवड अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतायत. आवडे निरंतर हेची ध्यान. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला हेच ध्यान आवडतंय असं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे. बघा जगद्गुरु तुकोबारायांची काही गंमत आहे. तुकोबाराय मला हे ध्यान आवडतंय, पण कोणतं ध्यान आवडतंय त्या देवाचं नावच या अभंगात तुकोबारायांनी घेतलं नाही. अख्खा अभंग बघा तुम्ही, घेतलंच नाही. मी पूर्वार्ध म्हणतो, तुम्ही माझ्या मागे उत्तरार्ध म्हणा, आपण चेक करूयात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पुढचं म्हणा तुम्ही, पुढचं म्हणा. तुळसी हार गळा कासे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आलं का कोणत्या देवाचं नाव? आलं कोणत्या देवाचं नाव? कोणत्याच देवाचं नाव आलेलं नाही, कोणत्याच देवाचं नाव आलं नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय आवडे निरंतर हेची ध्यान एवढंच म्हणतात. पण ऐका, जरी जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगात कोणत्याही देवाचं नाव घेतलेलं नसेल, पण तरी या बारक्या मुली पण सांगतील की हे या अभंगात केलेलं वर्णन कोणत्या देवाचं येते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया. कोणता देव आहे भाई असा? हे असा कोणता देव आहे? वा वा वा, टाळ्या वाजवा या पोरींसाठी एकदा.
नीट बस बाय, नीट बस. असू दे असू दे, काय हरकत नाही. तिला ते टीव्ही समोर बसायची सवय ना रोजची, आणि ते दर 5-5 मिनिटाला चित्र बदलतंय ना. ती मगापासून विचार करते एकच चित्र आहे, मगापासून इथं पुढे चित्र बदलत का नाही. असू दे, काय हरकत नाही. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. कोणत्याही देवाचं नाव जरी जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगात घेतलेलं नसेल, पण तरी देखील जे वर्णन तुकोबारांनी केलंय त्याच्यावर एका मिनिटात लक्षात येतंय की हे वर्णन कोणत्या देवाचे. अर्थात पांडुरंग परमात्म्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये करतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आवडे निरंतर हेची ध्यान, मला तोच पांडुरंग परमात्मा आवडतो, असं जगद्गुरु तुकोबारांचं म्हणणं आहे. 2 विशेषणं लावली ती आवडी करता आणि त्या पांडुरंगा करता जगद्गुरु तुकोबारांनी. ते 2 विशेषणांचं विश्लेषण करतो पुढे जातो. ऐका, वेळ कमी आहे, ऐका. नंबर 1, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला हे ध्यान आवडतंय. पण कसं आवडतंय? निरंतर आवडतंय आणि हेच आवडतंय. बस या हेच का म्हणालेत आणि निरंतर का म्हणालेत, एवढ्या दोघांचा विचार करून पुढे जाऊयात आपण. ऐका बारीक. जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही आवडे निरंतर हेची ध्यान असं का म्हणालात? निरंतर म्हणजे कायम, कायम मला हेच आवडतं, हेच आवडतं. खर तर मनुष्याच्या का जगद्गुरु तुकोबाराय निरंतर असा शब्द टाकतात, त्याचं कारण असं आहे, काल परत्वे, स्थल परत्वे आणि वय परत्वे आवड बदलते. पुन्हा ऐका, नीट ऐका. काल परत्वे, वय परत्वे, स्थल परत्वे आवड काय होते? बदलते. पटवून देतो मी, पटवून देतो मी. वय परत्वे आवड बदलते. वय परत्वे, वय बदललं की आवड बदलते. कसं बदलते? गुरुवर्य प्रातस्मरणी वैकुंठवासी वैद्य बाबा एक दृष्टांत सांगायची. छोटी मुलगी होती, एक छोटी मुलगी, आणि तिची एक बाहुली होती. बाहुली 2-2.5 वर्षाची पोरगी होती ती, आणि बाहुली होती तिची छोटी. एवढा प्रेम त्या बाहुलीवर, प्रचंड प्रेम. किती प्रेम? झोपायला जवळच ती बाहुली, जेवताना ती बाहुली जवळच, खेळताना ती बाहुली जवळच, आंघोळ करायची असली तरी बाहुली जवळच. प्रचंड प्रेम त्या मुलीचं, प्रचंड प्रेम. आणि काय झालं, एक दिवस ती बाहुली हरवली. कुठे राहिली तिच्याकडनं काही कळलं नाही. आणि बाहुली नाही माझ्या जवळ हे जेव्हा तिला लक्षात आलं, एवढा अकांड तांडव केला त्या मुलीनं. प्रचंड रडायला लागली, मला माझी बाहुली पाहिजे, मला माझी बाहुली पाहिजे, मला माझी बाहुली पाहिजे. घरातली सगळी लोक बाहुली शोधतायत, बाहुली भेटत नाही. काय करावं, काय करावं, काय करावं, काय करावं, काहीच कळत नाही. तिच्या आईनं, तिच्या वडिलांनी त्याच्या ऐवजी हजारो खेळणी तिला उपलब्ध करून दिली, पण त्या बाहुली नाही. मला बाहुलीच पाहिजे, मला तीच बाहुली पाहिजे, तीच बाहुली पाहिजे. आणि मग जाणं कुठंतरी ती बाहुली भेटली, आणि मग तिला ती बाहुली आणून दिली. आणून दिल्याबरोबर एका क्षणात मुलगी काय झाली? गप्प राहिली. मुलगी मोठी झाली, आता लग्न झालं, तिथं दुसऱ्या गावाला तिला दिलं, आणि आता हीच मुलगी 80 वर्षाची झाली. 80 वर्षाची आहे ना लक्ष तुमचं? मुलगी किती वर्षाची झाली? 80 वर्षाची. आणि अचानक त्या आजीनं रडायला सुरुवात केली. मंगेश महाराज, काय झालं काही कळत नाही. प्रचंड रडायला सुरुवात केली. घरातली सगळी माणसं सांगतात, आजी काय झालं? सून म्हणते सासूबाई काय झालं? मुलगी म्हणते आई काय झालं? ऐकायलाच तयार नाही. प्रचंड रडायला लागली, प्रचंड रडायला लागली. रडायला लागल्यानंतर तिची शेजारची एक मैत्रीण होती, ती आली. म्हणली, ही अशी गप्प राहणार नाही म्हणली, हिला लहानपणापासून मी ओळखते, तिला बाहुली द्या म्हणले. बाहुली आणून, बाहुली आणली का आपोआप ती गप्प राहील म्हणले. पटेल काय उदाहरण तुम्हाला? आता हे उदाहरण पटेल का बरं नाही पटणार? अरे लहानपणी तिची आवड बाहुली होती, वय वाढलं, वय वाढल्यानंतर आपोआप आवड काय झाली? बदलली. साधी गोष्ट आहे. ती छोटी मुलं लॉलीपॉप खातात, लॉलीपॉप. ते लॉलीपॉप असं असतंय आणि छान ते खातात. मी तुम्हाला आता सगळ्यांना फ्री ऑफ चार्ज लॉलीपॉप देतो, खाल का तुम्ही? हा, खाल का? मला सांगा, एखादं म्हातारं लॉलीपॉप खायला आपल्याला चौकात दिसलं लॉलीपॉप खाताना, तू काय वाटेल तुम्हाला? काय वाटेल? लोक वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघतील. मला साधा प्रश्न आहे, म्हाताऱ्याला लॉलीपॉप पचेल की नाही पचणार? काय अडचण आहे का? मग तरी देखील लोक का बरं? अरे तरी म्हातारा आता तो लॉलीपॉप का खात नाही? याचं कारण आहे, लहानपणीची त्याची आवड होती, आता वय बदललं, आवड बदलली. लहानपणी जे आपल्याला आवडत होतं ते आता आवडत नाही. एखादं गोंडस बाळ असेल ना, छोट 1-1.5 वर्षाचं, त्याची ओळख पाळख काही असो नसो, त्याला पटकन कोणी उचलतंय आणि 4-5 पापे त्याचं घेतंय, 4-5 मुके त्याचं घेतंय. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तेच बाळ जर 80 वर्षच झाले, त्याच्या कोणी मुके घेतंय का? का बरं नाही घेत?
अरे बाळ लहान होतं, आवड होती, वय वाढलं, आवड बदलली. मला एवढंच पटवून द्यायचंय, वय बदललं की आवड बदलते. नंबर 2, ठिकाण बदललं की आवड बदलते. आता इथे गरम होतंय सगळ्यांना. आज रात्री तुम्ही फॅन लावून झोपणार आहात का घरी? फॅन लावून झोपणार आहात. मी उद्याच माझ्या खर्चानं तुम्हाला सगळ्यांना महाबळेश्वरला नेतो आणि तिथे तुम्हाला फॅन लावून देतो. बाळासाहेब चालेल का आता फॅन तिथे? का बरं नाही? बरं, अरे इथे तुम्हाला फॅन शिवाय झोप येत नाही आणि महाबळेश्वरला जर नेलं तर तिथं तुम्ही सांगता मला फॅन नको. का नको? अरे ठिकाण बदललं, आवड एका मिनिटात बदलली. भूतान्यात फॅन आवडतो, पण महाबळेश्वरला जर आता आम्ही गेलो तर तिथे फॅन नकोय. ठिकाण बदललं, आवड बदलती. आणि तिसरं, काळ बदललं की आवड बदलते. मी आता तुम्हाला सगळ्यांना स्वेटर आणून दिले माझ्यातर्फे, घालाल का तुम्ही? एप्रिल आणि मे 2 महिने स्वेटर घालायचं आहे. घालाल? नाही घालणार. आत्ता आम्हाला स्वेटर आवडत नाही, पण हिवाळ्यामध्ये हाच स्वेटर आम्हाला आवडतो. काळ बदलला, आवड आमची काय होते? बदलते. पण ऐका, तुकाराम महाराज निरंतर का मला हेच आवडतं असं म्हणतात. निरंतर शब्द का घातला मला एवढ्या करता बोलायचंय. तुकोबाराय बोलतात, ठिकाण बदललं आवड बदलते, वय बदललं आवड बदलते, काळ बदलला आवड बदलते. पण माझं तसं नाही. मी कोणत्याही काळात असू दे, माझी आवड पांडुरंग परमात्माच. मी कोणत्याही वयात असू दे, माझी आवड पांडुरंग परमात्माच. आणि मी वैकुंठात असो का मी या मृत्यू लोकात असो, माझी आवड पांडुरंग परमात्माच. म्हणून आवडे निरंतर. विठ्ठल हेच आवडतं मला, याच्यापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही. निरंतर कायम मला हेच आवडतं. बरं, हेच आवडतं असं का म्हणाले असतील तुकोबाराय? तर त्याचं कारण आहे, प्रत्येकाच्या आवडीचे प्रकार वेगवेगळे आहेत. मला जे आवडेल ते पेटी मास्तरांना आवडणार नाही. पेटी मास्तरांना जे आवडेल ते चोपदारांना आवडणार नाही. चोपदारांना जे आवडेल ते कॅमेरामन यांना आवडणार नाही. प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. प्रत्येकाच्या आवडी भिन्न आहेत. मला जे आवडेल ते तुम्हाला आवडत नाही. तुमची आवड त्यांची नसेल, त्यांची आवड त्यांची नसेल. प्रत्येकाच्या आवडी भिन्न आहेत आणि आवडीचे अनंत प्रकार आहेत. अनेक वेगवेगळे प्रकार आवडीचे. आमच्याकडे पूर्वीच्या काळी जर लग्नाला जायचं असेल ना, तर लग्नाला जाताना ते वराडी मंडळी मोठ्या ट्रक मध्ये जायची. ट्रक मध्ये, बस वगैरे नव्हती. ट्रक मोठी ट्रक, सगळी वराडी मंडळी त्या ट्रक मध्ये भरायची आणि ते नवरा त्या पुढच्या केबिन मध्ये बसवायचा आणि ते बँजो पार्टीवाले, टाशावाले ते सगळे वरच्या त्या वर त्या टपावर बसवायचे आणि अशी आमच्याकडे ती लग्नाची पद्धत असायची. मग त्या ट्रक वरून चढ उतार करताना म्हाताऱ्या माणसांना फारसं जमत नसायचं, किंवा ट्रक मध्ये सगळे उभे राहून ती गर्दी, आणि त्याच्यामुळे शक्यतो म्हातारी माणसं, म्हाताऱ्या महिला आणि काय करायच्या, लग्नाला जात नव्हत्या. मग त्या काय करायच्या, लवर देवाची संध्याकाळची येण्याची वेळ झाली का त्या मंदिरामध्ये येऊन थांबायच्या. गावात येतो तेव्हा पहिल्यांदा त्याला त्या मंदिरामध्ये नेतात, मंदिरामध्ये दर्शनाला. त्या मंदिरात त्याला तिथे एक 5-10 मिनिटं बसवतात, त्याला काय थंड कोल्ड्रिंक्स वगैरे तिथे देतात, आरती करतात आणि मग त्याला त्याच्या घरी नेतात. अशी आमच्याकडे पद्धत आहे. एका पप्याचं लग्न ठरलं, पप्याचं गावातल्या. पप्या, या गावातला पप्या नाही, कोण आहे का पप्या इथं? नाही, या गावातला नाही, आमच्या गावातला बोलतो मी, तिकडचं बोलतो मी. आमच्या गावातल्या एका पप्याचं लग्न ठरलं, पप्याचं. आणि ते गेली सगळी वराडी मंडळी लग्न लावायला, आणि लग्न लावून आली तोपर्यंत सगळ्या म्हाताऱ्या मंदिरात जमलेल्या होत्या. आता पप्या येईल, पप्याची बायको येईल, कसा जोडा असेल असं सगळ्यांना उत्सुकता आहे. सगळ्या म्हाताऱ्या जमलेल्या मंदिरात, आणि वाजत गाजत पप्याची वरात आली आणि त्या मंदिरामध्ये पप्या आणि पप्याची बायको बसायला 2 खुर्च्या दिल्या. आणि मग काय आमच्याकडे पद्धत आहे, एक म्हातारी उठायची, त्या पप्याच्या तोंडावरनं हात फिरवायची, त्या नवरीच्या तोंडावरनं हात फिरवायची, अशी बोटं मोडायची. आहे का पद्धत इकडे? अशी बोटं मोडायची आणि म्हणायची, वा वा, काय लक्ष्मी नारायणाचा जोड आहे. पुन्हा ती म्हातारी जाऊन बसायची, दुसरी म्हातारी यायची, ती दोघांच्या तोंडावरनं हात फिरवायची, वा वा वा, काय शंकर पार्वतीचा जोड आहे. पुन्हा तिसरी म्हातारी उठायची, पुन्हा दोघांच्या तोंडावरनं हात फिरवायची, वा वा, काय विठ्ठल रुक्मिणीचा जोड आहे. असं प्रत्येक जण यायचं आणि त्यांचं कौतुक करायचं. असं करता 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 एक म्हातारी उठली, ती त्या पप्याजवळ आली, त्या नवरा नवरी जवळ आली, आणि तिनं काय केलं बघा, तिनं फक्त पप्याच्याच तोंडावरनं हात फिरवला. पप्याच्या नवरीच्या बायकोच्या तोंडावरनं हात फिरवला नाही, पप्याच्याच तोंडावरनं फक्त हात फिरवला, बोट मोडली, आशीर्वाद दिला आणि सहज पप्याच्या कानात बोलली, पप्या, तू काही हे सोंग बघायला गेला होता म्हटले. संपलं माझं उत्तर. आता ऐका, मला प्रश्न विचारायचा आहे. ज्या अर्थी पप्या त्या मुली बरोबर लग्न करून आलाय, म्हणजे पप्याला ती मुलगी आवडते, पप्याची ती आवड आहे.
पण पप्याची ती आवड आहे, पण या म्हातारीला मात्र ती मुलगी आवडलेली. मला मुद्दा एकच सांगायचंय, प्रत्येकाच्या आवडी भिन्न आहेत. प्रत्येकाच्या आवडी, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आवडीचे प्रकार देखील अनंत आहेत. अनेकांना वेगवेगळं काय काय आवडतं. समजा मला तुम्ही विचारलं की महाराज तुम्हाला गोड मध्ये काय आवडतं, तर मी काही गोडचं एकच नाव सांगेल असं काही नाही. मी सांगेल मला गुलाबजाम आवडतात, मला बासुंदी आवडते, मला जिलेबी. म्हणजे एकाच गोड मध्ये माझे 4-4, 5-5 आवडीचे प्रकार असतील. पण ऐका तुकाराम महाराज हेची का म्हणाले. तुकाराम महाराज म्हणतात जगात आवडीचे अनंत प्रकार आहेत, पाहिजे तेवढे प्रकार आहेत, पण मला मात्र काहीच आवडत नाही. मला हेच आवडतं, याच्या पलीकडं मला दुसरं काहीच आवडत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं तुकाराम महाराजांना, तुकोबाराय हो जगात एवढ्या आवडी आहेत आणि एवढी आवड, एवढ्या बाकीच्या आवडी सोडून तुम्ही हाच पांडुरंग परमात्मा तुम्हाला आवडतो असं का म्हणाला. एरवी बाकीच्या आवडी तुम्हाला आवडल्या नाहीत, हाच पांडुरंग परमात्मा तुम्हाला का आवडला. तर हाच पांडुरंग परमात्मा मला का आवडतो याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. सुंदर ते ध्यान जगात एवढ्या आवडी आहेत, एवढे विषय आहेत आवडीचे वेगवेगळे, आणि तुम्हाला हाच पांडुरंग परमात्मा का आवडतो. तर त्याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. मला हाच पांडुरंग परमात्मा का आवडतो त्याचं कारण तुकोबाराय सांगतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. तो पांडुरंग परमात्मा सुंदर आहे आणि म्हणून मला पांडुरंग परमात्मा काय होतोय
आवडतोय. पांडुरंग परमात्मा सुंदर आहे आणि म्हणून मला आवडतोय. खरं तर माझं असं मत आहे की जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाला सुंदर बोलतात. माझं असं मत आहे की पांडुरंग परमात्मा सुंदर नाहीच. ऐकताय ना तुम्ही? माझं असं मत आहे पांडुरंग परमात्मा सुंदर नाहीच आणि तुकोबराय बोलतात पांडुरंग परमात्मा सुंदर. मग माझं खरं का तुकाराम महाराजांचं खरं? तुकाराम महाराज बोलतात पांडुरंग परमात्मा सुंदर आहे आणि मी म्हणतो पांडुरंग परमात्मा सुंदर नाही. मग माझं खरं का तुकाराम महाराजांचं खरं? बोला जरा, कोणाचं खरं? पेटी मास्तर कोणाचं खरं? पेटी मास्तर म्हणतील मी कुठून दुर्बुद्धी सुचलं नाही याच्या कीर्तनाला येऊन बसलो, पण तुम्ही आपले जवळचे दिसता म्हणून. बरं पेटी मास्तर मला सांगा, माझं खरं का तुकाराम महाराजांचं खरं? हा, तुकाराम. पेटी मास्तरांचं म्हणणं आहे तुकाराम महाराजांचं खरं. मग तुकाराम महाराजांचं खरं मी काय एवढ्याला म्हणून खोटं सांगायला आलोय तुम्हाला? ऐका, मला काय पटवून द्यायचंय. साधं उत्तर आहे. असा प्रश्न का पडतो त्याला मी तुम्हाला पटवून देतो. तुकाराम महाराज बोलतात पांडुरंग परमात्मा सुंदर आहे म्हणून मला तो आवडतो, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. अरे पण खरंच सुंदरतेची काही लक्षणं शास्त्रानं सांगितलेली आहेत. सौंदर्य शास्त्र आहे आपल्याकडे, सौंदर्य शास्त्र. आणि या सौंदर्य शास्त्राचा नियम असा आहे, मी चोपदारांना विचारतो, चोपदार मला सांगा, तुमच्याकडे गोऱ्या माणसाला सुंदर बोलतात की काळ्या माणसाला? जोरात बोला. गोऱ्या माणसाला. हा सौंदर्य शास्त्राचा नियम आहे. बरं, माझा नियम नाहीये हा, हा सौंदर्य शास्त्राचा नियम आहे. सौंदर्य शास्त्र असं म्हणतं की ज्याची कांती गोरी आहे त्याला आपण काय म्हणतो? सुंदर असं म्हणतो. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पांडुरंग परमात्मा काळा आहे का गोरा आहे? पांडुरंग परमात्मा काळा आहे की गोरा आहे? चोपदार, काळा आहे. पांडुरंग परमात्म्याची प्रतिमा आपण बघा. पांडुरंग परमात्मा स्वतः पंढरपूरला आपण जाऊन बघा. अरे पांडुरंग परमात्मा तर काळा कुट्ट आहे. मग ऐका आता माझं उत्तर. जर पांडुरंग परमात्मा काळा आहे आणि सौंदर्य शास्त्राचा नियम आहे की गोऱ्या माणसाला लोक सुंदर म्हणतात किंवा गोऱ्या माणसाला समाज सुंदर म्हणतो, मग काळा असणारा माझा पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांना सुंदर कसा दिसला? विठ्ठल बरं, ज्या अर्थी तुकाराम महाराज बोलतात त्या अर्थी तो काय असला पाहिजे? नक्कीच सुंदर असला पाहिजे. कारण बोलणारा कोण आहे? तशी बोलणारी चिकार झाले. आज काही बोलणाऱ्यांना तोटा नाहीये. म्हणजे आमच्याकडे एक म्हण होती पूर्वीच्या काळी की पावसाळ्यामध्ये दगड उचलला का त्याच्याकडून काय निघायचा? बेडूक बेडूक बेडूक. दगड उचलला का बेडूक, दगड उचलला की बेडूक. तसं आजच्या घडीला एवढे कीर्तनकार झालेत, दगड उचलला का कीर्तनकार, दगड म्हणजे प्रत्येक गावोगावी काय झालेत प्रचंड कीर्तनकार. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. आजच्या काळात मला वाटतं भरतजी महाराज जर आपल्या महाराष्ट्राचा सगळा विचार केला, महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांचा, तर 75% कीर्तनकार आमच्यासारखे तरुण कीर्तनकार भेटतील आपल्याला. 75% कीर्तनकार. आणि ही संप्रदायाची फार मोठी श्रीमंती आहे बरं, प्रचंड मोठी. सगळे गायक वादक कीर्तनकार आजच्या वारकरी संप्रदायाचा तुम्ही विचार करा. अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळे 75% तरुण कीर्तनकार, तरुण गायक आणि तरुण वादक आपल्याला भेटतील. आणि ही खरी संप्रदायाची काय आहे? श्रीमंती. मुद्दा असा आहे, बोलणारे खूप आहेत या जगात, पण सगळ्यांच्याच बोलण्याला ती केवढी किंमत नसते. कोण बोलतो यावर त्या बोलण्याला काय असते आणि किंमत असते. मग ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या अर्थी, नाहीतर मग सांगणारी खूप येते जगामध्ये. उदाहरण देतो म्हणजे पटकन आपल्या लक्षात येईल. एका गावामध्ये एक प्रवचन होतं. प्रवचनमाला 3 दिवसाची प्रवचनमाला होती. जुना काळ आणि फार लांबच्या महाराजांचं प्रवचन. महाराष्ट्रातले प्रख्यात प्रवचनकार कीर्तनकार त्यांची 3 दिवसाची प्रवचनमाला ठेवली होती. 4 ते 6 रोज संध्याकाळी त्यांचं प्रवचन. असाच भव्य दिव्य मंडप आणि 4 वाजता त्यांचं प्रवचन होतं. पूर्वीच्या काळी फोन नाही, मोबाईल नाही, काही नाही. जोपर्यंत महाराज येत नाही गावामध्ये तोपर्यंत काहीच खरं नसायचं बघा. म्हणून अट होती, अट संप्रदायामध्ये अलिखित अट होती. काय कीर्तनकारांना प्रवचनालाच हजर व्हायचं. प्रवचन त्यानेच करायचं. त्या दिवसाचं प्रवचन झालं का हरिपाठाला विना त्यानेच घ्यायचा, त्यानेच हरिपाठ करायचा विना घेऊन. मग नंतर भोजन आणि नंतर 9 ते 11 कीर्तन. आणि कीर्तन झालं का त्याच गावात त्याने मुक्कामाला राहायचं. पहाटे लवकर उठून काकडा त्याने करायचा, काकड्याचा विणा घ्यायचा, काकडा त्याने करायचा.
आणि मग ग्रामस्थांकडनं जे काही श्रीफळ पाकिट काय असेल ते घ्यायचं असं. मग तुम्ही म्हणा भाऊ आजपासून तुमच्यापासूनच करतो सुरू म्हणून, तर माझ्यापासून नका सुरू करू, यांच्यापासून सुरू करा, नंतर यांच्यापासून सुरू करा. ऐका ती का त्याची कारण संपर्कच नव्हता, त्यामुळे लवकरच प्रवचनालाच महाराजांना हजर व्हावं लागायचं. लाखो समाज जमलेला, हजारो समाज जमलेला, प्रख्यात प्रवचनकार कीर्तनकार. 3:45 वाजले तरी महाराजांचा पत्ता नव्हता. बरं फोन नाही, संपर्क नाही, करायचं काय? जवळपास कोणी कीर्तनकार नाही. पूर्वीच्याकडे तालुक्यातून 1-2 कीर्तनकार असायचे. काय करावं, जवळपास कोण कीर्तनकार नाही, इथं कोणी प्रवचनकार उपलब्ध नाही. एवढ्या बसलेल्या समाजाला गप्प कसं करायचं? 4 वाजले तरी महाराजांचा पत्ता नाही. 4:15 वाजले, खालून लोक ओरडायला लागले, अरे कधी प्रवचन सुरू होतंय, कुठे आहेत महाराज? लोकांची गडबड सुरू व्हायला. सगळी सप्ताह कमिटी एकत्र जमली. काय करावं काहीच कळत नाही. सगळी सप्ताह कमिटी एकत्र बसून चर्चा करते. तेवढ्यात त्याच गावातला एक म्हशी वळणारा माणूस, म्हशी घेऊन जायचं ते, आणि ते म्हशी वळणारा माणूस त्या कमिटी जवळ आला. काय म्हणले, का नाही अजून प्रवचन सुरू करत तुम्ही? आवरा म्हणले, लवकर लोक बसलेत म्हणले. का बरं, काय अडचण आहे म्हटले. ती सप्ताह कमिटी त्याला म्हणली, ए जा म्हणले तिकडे बैस तू, अरे आमच्यावर फार मोठं संकट आलंय, जा म्हणले, तुला काय करणार आहे त्यातलं, बस तू तिकडे. ते म्हशीवाला पुन्हा त्यांना म्हण, अरे पण काय अडचण काय ती तर सांगा म्हणले. पटकन एक कार्यकर्ता त्यातला बोलून गेला, अरे महाराज आले नाहीत म्हणले, आणि इथं दुसरे महाराज कोणीच नाही, आता एवढ्या समाजाला गप्प करील कोण म्हणले, फार तिकडे म्हणले, जा तू, नको अडचण करू म्हटले इथं. ते म्हशी वळणारा माणूस त्या गावातला त्या सप्ताह कमिटीला म्हणाला, काय एवढ्यानं गप करायचंय म्हणले, आणि प्रवचनकार कोणीच नाही. अरे मी करतो ना प्रवचन म्हणले, त्याच्यात काय लागतंय, मी करतो प्रवचन. सप्ताह कमिटी म्हणली, बघ म्हणले, उगाच तू टाइमपास करण्याची मस्करी करण्याची वेळ नाही, इथं प्रचंड अडचण आहे म्हणले आम्हाला. म्हणले, अरे तुम्हाला काय करायचंय म्हणले, मी प्रवचन करतो म्हणले. दुसरी काही कार्यकर्ते होते ते म्हणले, अरे नाही तरी दुसरं कोणीच नाही म्हणले, बसू दे याला, करू दे प्रवचन. न जाणो कदाचित म्हशी वळता तिकडं ज्ञानेश्वरी नेली असेल आणि कदाचित वाचले असेल म्हणले, तिकडं करू दे म्हणले त्याला प्रवचन, काय हरकत नाही, करू म्हणले. आता काही नाही इलाज, बसलं बुवा ते व्यासपीठावर, हरे राम 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल झालं. आणि बसलेल्या हजारो समाजाला त्याला पहिलाच प्रश्न टाकला, श्रोतेहो, भाविको, आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला माहिती आहे? आता मीच जर असं आलेल्या बाळासाहेब तुम्हाला विचारलं असतं तर काय उत्तर असतं तुमचं? नाही आम्हाला काही माहित नाही. सगळे श्रोते म्हणले, सगळी बसलेली माणसं म्हणले, नाही आम्हाला काय माहित नाही. एवढं चॅप्टर होता. ते म्हणणार, मी जर आज या व्यासपीठावरून तुम्हाला काय सांगणार आहे आणि ते जर तुम्हाला माहितच नसेल, काय म्हणले प्रवचन करायचं, संपलं म्हणले माझं प्रवचन. सगळ्या लाखो समाजाला, हजारो समाजाला गप्प केलं त्याने. सगळी लोक म्हणायला लागले, अरे बापरे, काय ज्ञान यांनी मिळवलंय, कुठे एवढं वाचन केलंय. एका प्रश्नात म्हणले हजारो समाजाला गप्प केलं. पुन्हा कार्यकर्त्यांनी डिक्लेअर केलं, उद्या सुद्धा याच आपला म्हशी वळणारच नाही म्हणजे याच महाराजांचं उद्या काय होणार म्हणले, प्रवचन होणार. आणि जिकडं तिकडं बातमी पसरली, हो अहो तो त्या गावचा, तो म्हशी वळणार, त्याचं प्रवचन. आणि जिकडं तिकडं दुपटीनं लोक जमली त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 4 वाजले पुन्हा व्यासपीठावर बसला, हरे राम 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 हरे हरे पुंडलिक वरदा झालं. आणि पुन्हा कालचाच प्रश्न टाकला त्यानं, काय, श्रोतेहो, भाविको, आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला माहिती आहे? लोक लय हुशार होती ती म्हणली, ए काल आपण नाही म्हणलो, याने आपल्याला गप केलं, आज आपण काय म्हणायचं, हो म्हणायचं. सगळी लोक म्हणली, हो आम्हाला माहिती आहे. पण हे त्यांच्या पुढचं होतं. ते म्हणले, अरे मी जे या व्यासपीठावर तुम्हाला काय सांगणार आहे आणि ते जर तुम्हाला अगोदरच माहिती आहे, काय म्हणले प्रवचन करायचं, संपलं म्हणलं माझं प्रवचन, झालं म्हणले माझं प्रवचन. पुन्हा कार्यकर्त्यांनी डिक्लेअर, उद्या शेवटचा दिवस प्रवचन मालेचा, उद्या सुद्धा याच महाराजांचं प्रवचन होणार. पडदे वर करायला लागले, पडदे, एवढी गर्दी जमली, पडदे वर करायला लागले. सगळी लोक चिंता करायला लागली, अरे कोण याचा गुरु असेल, काय म्हणले, एका प्रश्नात अख्ख्या समाजाला गप करतो. आणि पुन्हा गर्दी, पुन्हा 4 वाजले, झाली बस सुरू, हरे राम पुंडलिक वरदा. आणि पुन्हा कालचाच प्रश्न टाकला त्यांनी, श्रोतेहो, भाविको, आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला माहिती आहे? लोकही लई हुशार होती, बोताण्याची होती ना ती, लोकही लई हुशार होती. ती म्हणली, आपण आज एक काम करा म्हणले. पहिल्या दिवशी आपण हो बोललो, नाही बोललो, याने आपल्याला गप्प केलं. काल हो बोललो तरी गप्प केलं. आज म्हणले एक काम करा, इकडच्या अर्ध्यांनी हो बोला आणि इकडच्या अर्ध्यांनी नाही बोला, बरोबर कैचीत सापडेल म्हणले, प्रवचन सांगेल आपल्याला. ठीक आहे भाऊ, झालं, यानं विचारलं, श्रोतेहो, आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला माहिती आहे? इकडची लोक बोलली, नाही आम्हाला काही माहित नाही. आणि इकडची लोक म्हणली, हो आम्हाला माहिती आहे. पण एवढं हुशार होतं बरं महाराज ते म्हणले, मग एक काम करा, ज्यांना माहिती आहे
त्यांनी ज्यांना माहित नाही त्यांना सांगा म्हणले, काय प्रवचन करायचं, संपलं म्हणले माझं प्रवचन. ऐका श्रोते, माझं उत्तर आता ऐका. मी का आपल्याला सांगितलं, या असल्या आयऱ्या गैऱ्यातले सांगणारे तुकाराम महाराज नाहीत. अरे मग तुकाराम महाराज कोण आहेत? तर ज्यांच्या वाणीतनं निघालेला शब्द समाजानं 5वा वेद मानावा, ही जगद्गुरु तुकोबारायांची वाणी. आणि असे तुकाराम महाराज जर देवाला सुंदर बोलतात तर नक्कीच देव काय असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे. चला, संपलं माझं कीर्तन, वेळ माझी संपलेली. एक थोड्या वेळात मी माझं कीर्तन संपवतो. फक्त सुंदर का दिसलं तुकाराम महाराजांना तेवढंच एक बोलतो आणि सेवा संपवतो. संपलं माझं कीर्तन. ऐका. काळा असणारा माझा देव आणि तुकाराम महाराजांना सुंदर का दिसला, त्याचे 2 ते 3 मुद्दे मी आपल्या समोर मांडतो. ऐका. नंबर एक, सज्जनो, जगद्गुरु तुकोबाराय आज जे देवाला सुंदर असं बोलतात, सौंदर्याचे 2 प्रकार आहेत. एक आंतरिक सौंदर्य आणि एक बाह्य सौंदर्य. दुर्दैवानं तुम्ही आम्ही सगळेजण ज्या सौंदर्याला किंमत देतो ते बाह्य सौंदर्य आहे. आणि संत मालिकेमध्ये, संत संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये किंवा शास्त्राला बाह्य सौंदर्य मान्य नाही. संतांना बाह्य सौंदर्य मान्य नाही आणि बाह्य सौंदर्य मान्य नाहीच, म्हणून तर संत महात्म्यांनी सगळ्यांचा काय केला, स्वीकार केला. कुणालाच बाकी सोडलं नाही, कुणालाच नाही. आज माझा पांडुरंग परमात्मा जो सुंदर आहे असं जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. ते बाहेरच्या दृष्टीनं बोलत नाहीत, बाह्य सौंदर्याच्या दृष्टीनं बोलत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय माझ्या भगवान परमात्म्याचं आंतरिक सौंदर्य बोलतात. ऐका, मला पटवून द्यायचंय. सज्जनो, तुम्ही बाहेरून किती सुंदर आहात याला काहीच समाजात किंमत नसते. मी अजून पुढे बोलतो. बाहेरून सुंदर असणारी माणसं या जगात मोठी होत नसतात. जी माणसं आतून सुंदर असतात तीच माणसं या जगामध्ये मोठी होत असतात. मी पटवून देतो आपल्याला. पोरींनो, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. पोरींनो, कितवीला तुम्ही शाळेमध्ये जाताय? शाळेमध्ये जाताय? तू कितवीला बेटा? 7वी. तू 6वी. तू 5वी. 5वी, 6वी, 7वीच्या मुली आहेत किंवा खूप शाळा शिकलेले सगळेच इथं बसलेले आहेत. पोरींनो, मला माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. तुम्हाला आजपर्यंत तुमच्या शाळेमध्ये अशी सूचना आली, सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्या या हिरोईनची जयंती असल्या कारणानं शाळेला सुट्टी राहील आणि परवा नेहमीप्रमाणे शाळा भरेल, अशी एकदा तरी सूचना आली तुम्हाला? जबाबदार किती शिकलात तुम्ही? असू दे, काय हरकत नाही. म्हणजे तर मला सांग, एवढ्या वेळा आपण शाळेमध्ये शिकलो, कधीच अशी सूचना आली. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना. हिरोईनला भगवान परमात्म्यानं सौंदर्य दिलंय की नाही? हो की नाही? हो की नाही? जरूर दिलंय. प्रचंड सौंदर्य दिलंय त्या हिरोईनला. पण ऐका, हिरोईन कितीही सौंदर्यवान असू द्या, पण आजपर्यंत या जगात एका सुद्धा हिरोईनची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी होत नाही. चला, याच्या उलट बोलतो मी. आपल्या भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम दिसायला काय फार सुंदर होते असं म्हणायचंय तुम्हाला? सज्जनो, पण ऐका, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज भारतभर वाचन प्रेरणा दिन म्हणून काय केला जातो? साजरा केला जातो. तुम्ही बाहेरून कसे दिसता याला काहीच महत्व नाहीये. तुम्ही आतून किती सुंदर आहात यावर तुमचं मोठेपण अवलंबून असतं. आपलं दुर्दैव असं आहे की आपण बाहेरून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो, आतून सुंदर बनण्यासाठी आपण कोणीच प्रयत्न करत नाहीत. आज माझा भगवान परमात्मा जो सुंदर आहे असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ही भगवान परमात्म्याची आंतरिक सौंदर्यता आहे. आता ती आंतरिक सौंदर्यता काय आहे? माझ्याकडे वेळच शिल्लक नाही, मी पुढे जातो. चला, काळा असणारा माझा देव भगवान परमात्मा तुकोबारायांना सुंदर का दिसला? तर त्याचं कारण आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही चांगले असाल, तुमची दृष्टी चांगली असेल, सगळं जग तुम्हाला सुंदर दिसेल. आणि तुमची दृष्टी वाईट असेल. आमचे गुरुवरी आम्हाला एक दृष्टांत द्यायचे. एकानं शेळी विकत आणली, शेळी बांधली ती घरी, आणि ते चाराच खायला नाही, शेळी खायलाच तयार नाही चारा. त्या मालकाकडे गेला, काय म्हणले, फसवलं तू? शेळी म्हणले, काय झालं? अरे चारा खात नाही. काय टाकतो? अरे सुका पेंडा टाकतो. छे, माझी शेळीला सुका पेंडा चालत नाही, तिला हिरवच गवत लागतं.
त्याला पंचायत पडली इकडे आमच्याकडे प्यायच्या पाण्याची पंचायत. आता हिला हिरवा चारा आणून आणायचा कुठे, काही हरकत नाही. पण त्याला युक्ती सुचली. ते असा बाजारातून येत होता आणि त्याला एक चष्म्याचं दुकान दिलं. चष्म्याचं दुकान दिसलं. ते रस्त्यावर लागतात ते चष्मे, गॉगल ते. त्यातला त्यानं एक हिरव्या काचेचा चष्मा घेतला, तो आणला आणि त्या शेळीला लावला. शेळीला चष्मा लावल्याबरोबर शेळीनं चारा खायला काय केली, सुरुवात केली. संपलं माझं उदाहरण. तुम्हाला विचारायचंय, शेळी बदलली का? नाही, शेळी तीच आहे. बरं मग चारा बदलला का? नाही, चाराही तोच आहे. मग याच्या अगोदर शेळी चारा का खात नव्हती? तोच चारा होता. आणि आता शेळी चारा का खाते? त्याचं कारण आहे, आता तिची दृष्टी बदलली आहे. दृष्टी बदलली म्हणजे हिरव्या काचेचा चष्मा लावल्यामुळे ते गवत सुद्धा, त्यामुळे तिला काय दिसायला लागलं, तो पेंडा, सुका पेंडा सुद्धा हिरवा दिसायला लागला. जशी दृष्टी तशी सृष्टी. आम्ही चांगलो असो तर अख्खं जग आम्हाला वाईट सुद्धा चांगलं दिसेल, वाईटात सुद्धा आम्हाला चांगलं दिसेल. आणि म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी. तुकोबारांची दृष्टीच निर्मळ आहे, त्यामुळे जगत भगवान पांडुरंग परमात्मा जरी काळा असेल तरी माझ्या तुकोबारांना सुंदर दिसतो. शेवटचं मानतो संपवतो ऐका. का तुकोबारांना सुंदर दिसला माझा पांडुरंग परमात्मा? ज्याची वृत्ती व्यापक आहे त्याला हे सगळं जगच सुंदर दिसतं. आणि ज्याची वृत्ती संकुचित आहे त्याला फक्त आपलंच सुंदर दिसतं. पटलं तर बघा, पटलं तर बघा. संतांची दृष्टी व्यापक आहे. किती व्यापक आहे पटवून देतो. पसायदान पाठ आहे तुमचं सगळ्यांचं. पसायदान पाठ आहे. मी बोलतो, माझं काही चुकलं तर मला थांबवा, आपण मध्येच थांबवा. ऐका. आता विश्वात्मके देवी येणे वागयज्ञ तोषावी, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. महाराष्ट्र स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांची. चुकलं का माझं काय? क्षमा करा, माफ करा, माफ करा, माफ करा. मी सुधारणा करतो, सुधारणा करतो. मी दुरितांचे पर्यंत आलोय, सुधारणा करतो. दुरितांचे तिमिर जावो, भारत स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे चुकलं माझे पोरं हसतात म्हणजे माझं चुकलंय, काही हरकत नाही. मी अजून सुधारणा करतो. दुरितांचे तिमिर जावो, आशिया खंड स्वधर्म सूर्ये पाहो. जो ऐका आता माझं उत्तर. पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले माझे ज्ञानोबाराय पुणे जिल्हा सुखी होऊ दे असं म्हणत नाहीत, महाराष्ट्र सुखी होऊ दे असं म्हणत नाहीत, भारत सुखी होऊ दे असं म्हणत नाहीत, आशिया खंड सुखी होऊ दे असं म्हणत नाहीत. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. इतकी व्यापक वृत्ती ज्या दिवशी आमची होईल त्या दिवशी जगातली प्रत्येक गोष्ट आम्हाला सुंदर दिसल्याशिवाय राहणार नाही. इतकी व्यापक दृष्टी जगद्गुरु तुकोबारांची आहे. म्हणून तुकोबारांना काळा असणारा सुद्धा माझा पांडुरंग कसा दिसतोय, सुंदर दिसतोय. असो तेव्हा असा हा सुंदर परमात्मा मला आवडतो असं जगद्गुरु तुकोबारांचं म्हणणं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. मकराकार त्याच्याकडे कुंडल आहेत, कौस्तुभ नावाचा मणी त्याच्या कंठामध्ये. आणि असा भगवान परमात्मा मला आवडतो. नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेच मला आवडतं, याच्यापेक्षा माझं दुसरं कोणतं सुख नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. 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 तुका म्हणे माझे हेची सर्व
टाळकरी फक्त टाळ चुकला टाळ. मी त्याला सहज बोललो दादा टाळ नीट वाजव, टाळ नीट वाजव बोलले. त्याला राग आला. ते भर कीर्तनात माझ्या जवळ आला, गळ्यातला टाळ काढला त्यानं आणि माझ्या समोर दिला. मला म्हणला ए येतो टाळ आणि तुझं कीर्तन कर म्हणला. चाललो मी घरी. केलं निघून घरी. ते मी विचार केला जाऊ दे, आला तर आला, राग न गेला तर गेला. आहे तेवढे 50 टाळकरी जाऊ दे मरू दे. गेलं ते घरी. माझं आपलं 9 ते 11 कीर्तन झालं. तिथेच मी खाली बसलो. त्या गावातले कोण सूत्रसंचलन करणार होते त्यांनी माईक घेतला, आभार म्हणायला सुरुवात केली. आभार वगैरे सगळे मानून झाले आणि ती सप्ताह कमिटी माझ्याजवळ आली आणि मला म्हणली महाराज कशाला त्या टाळ करायला तुम्ही बोलले. मी म्हणलं कशाला बोललो म्हणजे ते टाळ चुकला म्हणून त्याला बोललो, टाळ नीट वाजव म्हणून. अरे पण त्याला राग आला ना म्हणले. येऊ दे म्हणलं आता काय करू, त्याला राग आला. मी चांगलं सांगायला गेलो त्याला. अरे तसं नाही म्हणले, पण ते घरी निघून गेलो ना म्हणले. जाऊ दे म्हणलं, गेलं तर गेलं घरी. आता काय करायचं त्याला, होते ना 50 टाळकरी, झालं ना आपलं कीर्तन, काय अडचण आली. जाऊ दे, गेलं तर गेलं घरी. ती सप्ताह कमिटी मला म्हणली अरे गेलं तर गेलं घरी, तसं नाही म्हणले, पण ते तुमचं कीर्तनाचं पाकिट त्याच्याकडे होतं ना म्हणली, त्याचं काय करायचं म्हणले आता. मी म्हणलं चला बुवा आता त्याच्या घरी, मला दाखवा त्याचं घर कुठे. नाही म्हणले नाही मळ्यात जंगलात. अरे जंगलात असू दे, आता चला त्याच्या घरी जायला लागेल आपल्याला. पण इथं सगळ्यांनी मला खूप सुंदर साथ केली. मनापासून सगळ्यांना धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्यांनी मला सुंदर वाजवलं, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सगळे तरुण टाळकरी आज मला भेटले, मनापासून प्रचंड आनंद झाला. बघा प्रचंड आनंद झाला. फार तरुणांची क्रांती मोठी आपल्या महाराष्ट्राला, या प्रचंड या भारताला प्रचंड मोठा इतिहास आहे. संत श्रेष्ठ ज्ञानोबारांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिण्याचं ज्ञानोबारांचं वय वर्ष फक्त 16 होतं, लक्षात ठेवा. रघुनाथरावांनी जेव्हा पेशवेपदाची सूत्र आपल्या हाती घेतली तेव्हा त्यांचं वय वर्ष अवघं 16 होतं, लक्षात ठेवा. ऐका पुढे, शंकराचार्यांनी जेव्हा गीतेवर भाष्य केलं तेव्हा त्यांचं सुद्धा वय वर्ष अवघं 16च. आणि ऐका, छत्रपती शिवाजी राजांनी या महाराष्ट्रासाठी, या मराठी राज्याकरता पहिला तोरणा किल्ला जिंकला तेव्हा छत्रपती शिवाजी राजांचं वय होतं फक्त अवघं 16 वर्ष. 16 वर्षात या तारुण्यात या सगळ्या तरुणांनी प्रचंड मोठी महाक्रांती करून ठेवली आहे. आणि म्हणून ज्या देशाची धुरा तरुणांच्या हाती असते, ज्या राज्याची धुरा तरुणांच्या हाती असते, ज्या गावाची धुरा तरुणांच्या हाती असते, तो गाव, तो देश प्रगतीपथावर असतो. सगळे तरुण मला या ठिकाणी दिसले, मनापासून त्यांना धन्यवाद. सगळे गायक वादक सगळ्यांना मनापासून धन्यवाद. हरिभक्तीपरायण आदरणीय परिसराचं भूषण, माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तीपरायण भरतजी महाराज पानसरे महाराजांच्या संपर्कातून आज्ञेवरून या भूत्यानी गावामध्ये मला येण्याचा योग प्राप्त झाला. या निमित्तानं तुम्हा सगळ्यांचं मला दर्शन झालं. मनापासून महाराजांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांच्याकडे आजचं भोजन झालं, शंकर दादा मला वाटतं बरोबर ना, शंकर दादा शिंदे आहे ना, फार गोड स्वागत केलं बघा त्यांनी. एवढं छान स्वागत केलं आमचं, फार छान स्वागत केलं. ते स्वागत केल्यावर असं वाटलं आता 2-4 हजार कमी भरलीत आपलं, म्हणजे एकदम सुंदर स्वागत होतं बघा, एकदम सुंदर स्वागत होतं. काही इतकं खुश झालो आम्ही, फार सुंदर स्वागत होतं. तेव्हा त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सगळे श्रोते गेली 2 तास खूप सुंदर पद्धतीनं आपण छान कीर्तन करायला मजा तेव्हा येते जेव्हा श्रोते चांगली दाद देत असतात. नाही ते किती मोठा कीर्तनकारांना श्रोत्यांनी दाद दिली नाही तर कदापि शक्य नाही. आणि त्यातल्या त्यात पेटी मास्तरांनी मला खूप छान दाद दिली.
आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दोन्ही चौबदार एवढे भारी आहेत, मला फार आवडले. जाऊ का घेऊन? गाडी रिकामीच आहे माझी. जाऊ का घेऊन? ते ना दोघांनाही छान बघा. फार दोन्ही चोपदार, मनापासून त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कॅमेरामन यांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या सोबत असलेले गुरुमाऊली महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आकाशजी महाराजांनी गोड साथ केली त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन आणि साऊंड सिस्टमवाल्यांना देखील मनापासून धन्यवाद. खूप सुंदर सिस्टम. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. सेवा संपली असं जाहीर करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.